तर या महासुनावणीला आता काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि निश्चितच सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक सध्या आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या जाणून घेऊया मनोशीकडून या क्षणाचे काय नेमके तपशील आहेत। मनोशी, काही वेळामध्ये आता सुनावणीला सुरुवात होणार आहे, मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत मांडलेले आहेत। या युक्तिवादाचे दोन भाग आहेत। काही वेळापूर्वी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात कालपर्यंत युक्तिवाद झालाय। आज पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहे, मात्र हा युक्तिवाद होतो आहे तो म्हणजे जे सगळे आमदार होते त्यांच्या अपात्रतेसंदर्भातला आजचा हा युक्तिवाद असणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने आजची सुनावणी सगळी पुढे जाणार आहे? काल जी सुनावणी झालेली आहे, म्हणजे कालपर्यंतची जी सुनावणी झालेली आहे त्याचा जर एकंदरीत लसावी काढायचा म्हटला तर विधिमंडळ गटातली फूट ही व्यापक परिणाम करू शकते का राजकीय पक्षातील फुटीच्या संदर्भाने, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला होता। त्याच्यामुळे विधिमंडळ गटामध्ये पडलेली फूट ही राजकीय पक्षात पडलेल्या फुटीचा एक व्यापक परिणाम ठरू शकते का, अशा अर्थाची चर्चा खरं तर काल सर्वोच्च न्यायालयात सुरू होती। दुसऱ्या बाजूने सुनील प्रभू यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता, महाराष्ट्रात जेव्हा ही सगळी केस सुरू होती की विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेच्या फुटीर आमदारांना अपात्र ठरवलेलं नव्हतं, या निर्णयाला सुद्धा आव्हान देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा सुद्धा पुन्हा एकदा चर्चेला येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने शेड्यूल 10चा मुद्दा हा सुद्धा पुन्हा एकदा चर्चेला येण्याची शक्यता आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जर आज संपला तर त्याच्यानंतर शिंदेचे वकील हे युक्तिवादाला सुरुवात करू शकतात। मात्र कपिल सिब्बलांनी जो आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, सोबतच निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निकालांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। तिथपासून ही चर्चा आता पुढे जाऊ शकते। पुन्हा एकदा शेड्यूल 10चा कशा पद्धतीने वापर होतो आहे, त्या शेड्यूल 10ला पूर्णतः अर्थ प्राप्त होतो आहे का आणि त्याचा अर्थ समजावून घेत निर्णय दिला गेलेला आहे का या केस संदर्भात, याची देखील चर्चा होऊ शकते। त्याच्यामुळे एकंदरीतच विधानसभा अध्यक्षांनी जो शिंदेचे आमदार अपात्र न करण्याचा निर्णय घेतला त्याला कोर्टामध्ये आव्हान दिलं जातं आहे। त्याच्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तर चर्चा होईलच, मात्र सोबतच जो एक गाभा आहे या केसचा, जो वारंवार चर्चेला जातोय, त्या गाभ्यासंदर्भातच कदाचित अधिक विश्लेषण आजच्या चर्चेमध्ये, आजच्या सुनावणीमध्ये होऊ शकतं। ते म्हणजे विधिमंडळ गटातली फूट ही राजकीय पक्षाच्या भवितव्यावर, राजकीय पक्षाच्या अस्तित्वावर व्यापक परिणाम करते का? कारण जर विधिमंडळ पक्षातली फूट ही व्यापक प्रमाणात असेल, जर मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने ती फूट पडलेली असेल तर तीच फूट जर कपिल सिब्बल त्या ठिकाणी मान्य करतायत की विधिमंडळ गटामध्ये ही फूट पडलेली आहे, राजकीय पक्षामध्ये नाही, जर ही फूट मान्य केली जात असेल तर त्याचा व्यापक परिणाम हा राजकीय पक्षावर होऊ शकतो का, या अर्थाची चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या व्यापक परिणाम हा शब्द वापरून काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तर त्यावर कपिल सिब्बल आज काय युक्तिवाद करतायत हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चितच। आणि मनुष्य आत्ता जो एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला त्यामध्ये एकतर आमदार अपात्रतेसंदर्भात आज जेव्हा युक्तिवाद कपिल सिब्बल मांडतील, आतापर्यंत गेल्या 4 दिवसांचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर अत्यंत घणाघाती असे महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी माननीय न्यायालयाच्या समोर आणलेले आहेत। त्यावरून न्यायालयानं सुद्धा अनेक प्रश्न केले आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यानिमित्तानं खरं तर चर्चेला आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच भारतातल्या राजकारणाची दिशा बदलणारा सुद्धा हा खटला असू शकतो, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे आमदार अपात्रतेसंदर्भातला आता जेव्हा मुद्दा येईल त्यावेळी विधानसभा अध्यक्षांचे राईट्स आणि त्यांनी घेतलेले निर्णय याबाबत सुद्धा बऱ्याच उहापोह होईल असं एकंदरीतच चित्र दिसतंय। कारण कालपर्यंत निवडणूक आयोगानं जे आत्तापर्यंत केलं त्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी अक्षरशः घणाघाती सगळ्या मांडणी करत एक प्रकारे पिसं काढली। त्यामुळे आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा, अधिकार क्षेत्राचा, या सगळ्याचा उहापोह होईल असं वाटतंय। नक्कीच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राचा उहापोह होईल, सोबतच निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीचा देखील उहापोह होण्याची शक्यता आहे। यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीबाबतीत या सुनावणीच्या दरम्यान चर्चा झाली, त्यांच्या बाउंड्रीज काय असाव्यात किंवा पक्षाची घटना आणि त्या संदर्भाने कशा पद्धतीने निवडणूक आयोगाने काम केलं करायला हवं या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। मात्र आता जी चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा जी चर्चा होऊ घातलेली असं दिसतंय ती म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या
त्यांचं कार्यक्षेत्र ज्या पद्धतीने आपण बघितलं की काल जे कोर्टामध्ये झालेलं आहे की ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे गटातल्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्र न ठरवल्याच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे। एकंदरीतच विधानसभा अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात की पात्र ठरवू शकतात हा जरी त्यांचा अधिकार असला तरी सुद्धा कोणत्या क्लॉजेस खाली कोणत्या नियमांअंतर्गत त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे याची सुस्पष्टता केली जाणं अतिशय गरजेचं आहे। जर 10व्या अनुसूचीचा वापर करत अशा पद्धतीचा निर्णय द्यायचा असेल तर या केसमध्ये म्हणजे शिवसेनेच्या या केसमध्ये त्याचा योग्य रीतीने अर्थ लावला गेला। अगदी मनशी आपण यावर चर्चा करूया। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। एकतर या महासुनावणीला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। आजचा युक्तिवादचा जो दिवस आहे तोही कपिल सिब्बलांचाच आहे, त्यामुळे निश्चितच कपिल सिब्बल आता काय नेमका युक्तिवाद करता आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। शिवसेना पक्ष चिन्हाबाबतच्या सुनावणीला आज 5व्या दिवशी सुरुवात झालेली आहे। 5वा दिवस आहे आजच्या या युक्तिवादाचा आणि पक्षाचं चिन्ह आणि नाव नेमकं कोणाचं आहे या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ही जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये आज आता दुसरा भाग या सुनावणीतला सुरू होतोय आणि तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला। तर कोर्टातून या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आता या महासुनावणीला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा आपण मनशीकडे जाऊया। मनशी, आपण आपला मुद्दा पूर्ण करा। नक्कीच जसं आपण म्हणतो की आता सुनावणीला तर सुरुवात झालेलीच आहे, मात्र मगाशी जसं मी म्हणत होते की विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांचं कार्यक्षेत्र या संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच 10व्या अनुसूचीचा योग्य अर्थ लावला गेला का यावर सुद्धा चर्चा होईल। आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो खुद्द सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे की विधिमंडळ गटामधली फूट ही व्यापक अर्थानं, पुन्हा एकदा मी शब्द वापरते की व्यापक अर्थानं राजकीय पक्षातली फूट समजली जाऊ शकते का हा प्रश्न खुद्द सर्वोच्च न्यायालय उपस्थित करत आहे। त्याच्यामुळे विधिमंडळ गटातल्या फुटीच्या बेसिसवरती त्या आधारे आपल्याला राजकीय पक्षावर सुद्धा दावा करता येतो का हा प्रश्न सर्वोच्च न्यायालय उपस्थित करत आहे। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद गेले काही दिवस सुरू आहे आणि कपिल सिब्बल सातत्याने हे पटवून देण्याचा प्रयत्न करतायत की विधिमंडळाचा गट वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा। मात्र सुप्रीम कोर्टाने काल जो एक महत्त्वपूर्ण शब्द या ठिकाणी वापरला तो म्हणजे व्यापक अर्थानं, तर या व्यापकची व्याख्या सुद्धा कदाचित आज उलगडली जाऊ शकते। व्यापक या सुप्रीम कोर्टाच्या शब्दाला आता कपिल सिब्बल नेमकं कसं उत्तर देत आहेत हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। अगदी खरे मनशी, आणि कालच्या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाचा खरं तर कपिल सिब्बल यांनी टर्म वापरली होती ती म्हणजे निवडणूक आयोगानं हे आधीच ठरवून दिलेलं होतं, ठरवून ठेवलेलं होतं की पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला द्यायचं। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सगळ्या कारभारावर एक प्रकारे कपिल सिब्बल हे ताशेरे ओढत होते। तर अजून सुनावणीला जेव्हा सुरुवात होती आहे आता आणि कपिल सिब्बल काय नेमके आता युक्तिवाद मांडतात हे आपल्यापर्यंत येईपर्यंत आपण कालच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले होते त्यावर थोडंसं बोलूया।